नमस्कार, मी अंजली पाटील. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण वेगवेगळ्या प्रकारचे डिफ्युजर किंवा कर्पूरदानी आपण म्हणूया हे बघणार आहोत. हे मी ॲमेझॉनवरून मागवलेले आहेत चारी पण. हे प्युअर ब्रासचं आहे. खाली त्याला डिझाईन केलेलं आहे जाळीचं आणि वरती अशी एक वाटी ठेवलेली आहे. तर ह्याच्यामध्ये आपण आता टी लाईट कॅन्डल ह्या आपण ह्याच्यासाठी यूज करणार आहोत. तुम्ही छोटी मेणबत्ती असेल ती पण लावू शकता किंवा देवाचं निरंजन आहे ते पण लावू शकता. हे चिनी मातीचे आहेत, सिरेमिक म्हणतो आपण ते आहेत. आणि हे दोन आहेत ते प्युअर ब्रासचे आहेत. हे चारी पण मी ॲमेझॉनवरून मागवलेले आहेत. तुम्हाला हवे असेल तर लिंक तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मागू शकता. ह्याला पण वरती अशी वाटी आहे. ह्याला तुम्ही धूपदाणी म्हणून पण वापरू शकता. धूपची कांडी लावून ह्याच्यामध्ये ठेवली तरीसुद्धा चालतं. ह्याच्यात आता टी लाईट कॅन्डल आपण लावून त्याच्यावर ही वाटी ठेवली आणि भीमसेनी कापूर घालायचं आहे त्याच्यात. भीमसेनी कापूर रोज घरी लावावा. रोज संध्याकाळी मी हे एक तरी ह्यातलं लावलं तरी पूर्ण घरभर पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्याला जाणवतो आणि खूप छान सुवास येतो. आजूबाजूचा सगळा परिसर आणि आपलं अख्खं घर असं कापरानं असं दरवळून जातं आणि मस्त असं वाटतं. ह्याला निरंजनची सोय आहे. हे मी आरती किंवा निरंजन आपण तेल घालून लावले आणि ह्याच्यात पण वरती मी भीमसेनी कापूर टाकणार आहे. ह्याच्यात मी थोडं पाणी ओतलं. हे पाठीमागे येल्लो चिनी मातीचं आहे त्याच्यात. आणि हे असे सेंट किंवा आरोमा आपण मी मागवलेत. हे पण वेगवेगळे मिळतात डिफ्युजरचे आरोमा. ते त्याच्यात मी एक 8-10 थेंब असे टाकलेले आहेत आणि त्याला पण खाली आपण टी लाईट लावणार आहोत. पण त्या डिफ्युजरपेक्षा हे भीमसेनी कापूर आहे त्याचा एकदम वास मस्त असा स्ट्रॉंग आणि असा हे होतो. ह्याचा एकदम मंद असा वास येतो. रूममध्ये वगैरे बेडरूममध्ये लावलं तर छान वाटतं. हे किती सुंदर दिसतं बघा, अंधारात सुद्धा छान वाटतं एकदम. खूप छान असं त्याचं उजेड पण छान पडतोय. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला सुद्धा विसरू नका. थँक्यू.